नसला असता तर या झाडांना बियाच लागल्या नसत्या. तुम्ही आहात म्हणून ही झाडं आहेत. फक्त आम्ही आहोत म्हणूनच ते आहेत असं नाही. जर का झाडं नसतील, वनस्पती नसतील तर आम्हाला मध, पराग कोण देणार? आम्ही दोघेही एकमेकींना गरजेचे आहोत. मला एक प्रश्न आहे. तुम्ही हे मध आणि पराग आणता कसा, साठवता कशात? आमच्या पायाखाली एक भाग असतो, तर आमच्या पायाखाली एक थैली असते, त्यात आम्ही परागकण भरून घ्यायचो. त्याची पण एक गंमत आहे. एका थैलीत जास्त परागकण जमा झाला तर आम्हाला नीट उडता येत नाही. अशा वेळी आम्ही काय करतो, पाय एकमेकांवर घासून जास्त वजन झालेल्या थैलीतले पराग सांडून टाकतो. आमच्याबद्दल अजून एक गंमत सांगतो. आमची घरं कशापासून बनतात माहितीये? मी सांगतो. मेणापासून. मेणापासून? ते कोण देतं तुम्हाला? आणि बडे माणूस हुशार. आम्हाला पण देत नाही, आम्ही स्वतःच तयार करतो. आमच्या पोटाखाली एक भाग असतो, त्यात आम्ही मध भरून घेतो. थोड्या वेळाने त्याच मधाचं रूपांतर आम्ही मेणात करतो. डोक्याकडे असणाऱ्या एका रंध्रातून ते मेण बाहेर काढतो. त्या मेणाचे छोटे छोटे गोळे करून हे अख्खं साम्राज्य उभं करतो. वाव, कसले भारी आहात तुम्ही. तूच का ते माणसाचं पिल्लू? बोल पटपट. मला अंडी देणं फार वेळ थांबवता येणार नाहीये. तूच कर आणि माशी. मला वाटतं मुकुट घातलेली, भरसरी कपडे घातलेली कोणीतरी येईल. मला राणी साहेब म्हणण्यापेक्षा आई साहेब म्हटलं तरी चालेल. या पोळ्यातल्या सगळ्या माशांची मी आई आहे. बोल पटपट, तुला काय हवंय? मी हे तुमचं साम्राज्य बघतोय. प्रत्येक गोष्टीला एक व्यवस्था आहे. आणि असं असलं तरी तुम्ही सगळे एक कुटुंब असल्याप्रमाणे एकमेकांना मदत करता, सहकार्यानेही व्यवस्था राबवता. आम्हा माणसांनाही असंच एका व्यवस्थेची गरज आहे. आणि या मुख्य म्हणजे या व्यवस्थेत निसर्गाचा एक भाग बनून जगणं आहे. आम्हा माणसांनाही असंच जगायला शिकायचं आहे. होय, तुम्हा माणसांची व्यवस्था वैयक्तिक फायदा तोट्याकडे गेली आहे असं मला आमच्या दूतांनी सांगितलं. तुम्ही ज्या पर्यावरणात राहतात त्याचंच नुकसान करता. आम्ही झाडांकडून मध घेतो, पराग घेतो, पण निसर्गाला काय देऊ शकतो हेही बघतो. आणि मुख्य म्हणजे तुम्ही घेत नाही तर ओरबाडताय. आमच्याकडून तुम्हाला मध मिळतं ना, मग झाडं तोडून, तळी बगीचे नष्ट करून तुम्ही आमच्याच अंधार घाला करताय. म्हणून मला माणसं आवडत नाही. आम्ही बदमाश पण तुम्हा माणसांसारख्या समूहात राहतो. आमची एक विशिष्ट व्यवस्था आहे. आम्ही आमचे अन्न मिळवताना, आमची घरं बांधताना निसर्गातील घटक कच्चा माल म्हणून वापरतो. आम्हाला जिवंत राहण्यासाठी ही व्यवस्था टिकवणं आवश्यक आहे. पण हे होताना आपण ज्या पर्यावरणात राहतो त्यालाच ओरबाडलं तर आपण तरी टिकू का? आम्ही माशा असो, आमचे शत्रू मुंगळे असो किंवा तुम्ही माणसं असो, सगळ्या निसर्गाच्या चक्राचा एक भागच आहोत. ही जीवनसाखळी तुम्ही जर लक्षात घेतली नाही तर आम्ही तर संपूच, पण त्याबरोबर अख्खी साखळी तुटेल आणि तुम्ही संपाल. हे तुझ्या लक्षात आलंच असेल. निसर्गात स्पर्धा नसते असं नव्हे, पण एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं कितीतरी जास्त प्रमाणात असते, कारण ते सगळ्यांनाच उपयोगी असते. तुम्ही माणसांनी कितीही नुकसान केलं तरी सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही मात्र तुला नक्की मदत करू. आम्ही आमच्या बाळांना ते जन्माला येताच डोक्यातून निघणारा एक विशिष्ट श्राप असतो, तो श्राप तुला देते. आशा करू तुम्ही माणसं निसर्गाचा एक भाग बनून जगाल आणि सहकार्याने जगण्याचं शांतपण पुन्हा मिळवाल. खरंच खूप थँक्यू. पण मी आता निघतो. माझी वेळ संपत आली आहे. मी पुन्हा माणसाच्या आकारात येईल. मी तुम्ही सांगितलेलं नक्की लक्षात ठेवेन.
शेपूटच नाहीये. आणि त्याच्या कपाळावर आरसेही नाहीये. ते जाऊ दे, त्याच्या चेहरा आणि छातीच्या मध्ये मग काय आहे? ई लांब लचक. अरे तुम्ही सगळे माझ्याच भाषेत बोलताय. मी राघव, भारतातून आलोय. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, आपलं वाचलंय. अरे बोला काहीतरी. तो बघा, हा शहाणा दिसतोय. हा काहीच काम करत नाहीये. बरं शहाणा दिसतोय. मागे चिनी आले होते तेव्हा तू हेच म्हणाली होतीस. नशीब आपलं की आपली घरं कशी चालतात त्यांना माहित नव्हतं. नाही, हा शहाणा आहे. कशावरून? तुम्ही भांडलात की एकमेकींना आपलं रूप दिसू नये म्हणून कपाळ दाबता ना. आमच्या बिंदा आजोबांनी तुमच्याबद्दल सगळं लिहून ठेवलंय. ऐका. तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर, एटू लोकांचा अद्भुत देश. प्रत्येकाजवळ उडते घर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. त्यांना नसते कोपर ढोपर, हातपाय असतात सरळ सोट. त्रिकोणी डोके, चौकोनी छाती, छातीच्या खाली नसते पोट. पण मनातली ऐकतील तान, असे असतात तिखट कान. एटू असतात छोटे छोटे, एटू असतात गोरे गोरे, पण पुरुषांच्या पाठी मागे शेपूट असते फार मोठे. हेच फिरवून डोक्यावरती एटू बांधतात छान फेटे. जेव्हा मुलींचे करतात बारसे, तेव्हा लावतात कपाळाला आरसे. या आरशांचा उपयोग खूप. एकमेकींना दिसते रूप. जर मुली भांडल्या तर हात ठेवतात आरशावर. खाली ठेवा मला. खाली ठेवा मला. ठेवतो. माझा पाय बाहेर काढून ठेव आणि मला उभा कर. करतो. आणि मीच उचलतो माझे पाय. हे कोण? हे दीड शाणे. उजवीकडचा आहे तो पूर्ण शाणा आणि डावीकडचा आहे तो अर्धा शाणा. म्हणजे आमच्या देशातले शाणे जराही काम करत नाही. त्यांना काम करायची परवानगीच नसते. शाण्याने काम केले तर त्यांना भरावा लागतो कर. मी असं ऐकलंय काय की देशात आणखी एक शाणा आलाय. कुठे आहे तो? जर असे शहाणे या देशात येऊ लागले तर मग काम कोण करणार? मी शहाणा आहे की नाही हे कशावरून ठरणार? अर्थात तू काय काम करतोस त्यावरून. मी खेळतो, शिकतो, परीक्षा देतो. काय खेळतोस आणि परीक्षा पण देतोस? हो. का? हा मोठा तिढा आहे. खेळतोस म्हणजे तू लहान आहेस, पण परीक्षा पण देतोस म्हणजे तू वृद्ध आहेस. म्हणजे आमच्या देशात वय आणि शहाणपण ठरवण्याच्या पद्धती आहेत. एक शहाणा म्हणतो बघ, आकाशातले मोजतोड हो. दुसरा शहाणा म्हणतो कसे, मी पक्ष्यांची मोजतो पिसे. आणि तिसरा शहाणा म्हणतो काय, मीच उचलतो माझे पाय. शहाण्यांनी केले काम तर त्यांना भरावा लागतो कर. शहाण्यांनी केले काम तर त्यांना भरावा लागतो कर. एटूंच्या देशात सक्तीचे खेळ, मुलांना नसतो शिकायला वेळ. म्हातारे देतात परीक्षा 100. मेल्यानंतर कळतो नंबर. मग आता काय? आता आपल्याला राजाकडे जावं लागेल. तोच उपाय काढेल. तोच उपाय काढ.
कसं? आम्ही येऊ शकत नाही. इतकं चाललो तर खूप कर पडेल. खूप कर पडेल. या बाकीचे नंतर हा बाकीचे चला रे. चला रे. तुला हा तानपिढा दिसतोय? ओ, हाच का तो चांदकिडा ज्यावेळेस दर पौर्णिमेला चंद्र आपले पाय टेकतो? असेल असेल. असेल म्हणजे? ओ, आठवलं. आमच्या विंदा आजोबांनी लिहिलं होतं. पर्वत आहे एक तिडा, त्याचे नाव चांदपिडा. अमावस्येला होतो छोटा, पौर्णिमेला होतो मोठा. मग शिखरावर घडते काय? चांदोबाचे टेकतात पाय. हे जर एटूंनी पाहिले तर नाही उडणार त्यांचे घर. तर या चांदपिड्याचं काय? आपल्याला त्याच्या पण पलीकडे जायचं आहे. तिकडे 3 नद्या आहेत. आपल्याला त्या पार करायच्या आहेत. मला माहित आहे त्या 3 नद्या. दीना, मानी आणि शानी. बरोबर आहे ना? आमच्या विंदा आजोबांनी सांगितलं आहे. एटूच्या देशात नद्या 3. शानी, मानी आणि दीन. शानीमध्ये करतात स्नान, मानीमधले पितात पाणी. शानीमधले करतात स्नान, मानीमधले पितात पाणी. दिनेमधल्या होडीत बसून एटू म्हणतात पर्यांची गाणी. जर चुकली चाल थोडी, पाण्यामध्ये बुडते होडी. पाण्यामध्ये बुडते होडी. बरोबर माहिती आहे तुला. चलो लेट्स गो. पण एक लक्षात ठेव, या पूर्ण प्रवासात तुला सतत गाणं गावं लागेल. चला.
कधी येणार? येईल पण तुझे दात घासलेले आहेत ना? हो आहेत की, पण त्याचा काय संबंध? त्याशिवाय तुझं म्हणणं ऐकणार नाही ते. ज्यांची दात असतात चक्क त्यांनाच असतो मताचा हक्क. जो वाजवतो मोठ्याने बाजा त्याला शेवटी निवडतात राजा. आणि जी पिते नाकाने पाणी तिलाच निवडतात राजाची राणी. तरीही एटूनचे आहेत पक्ष किती माहितीये? तरीही एटूनचे आहेत पक्ष 3,70,00,000. आमच्या भारतातून विंदा आजोबा तुमच्याकडे येऊन गेले. त्यांनी तुमच्याबद्दल बरंच लिहून ठेवलं आहे. विंदाश्रींना कोण ओळखत नाही? आमच्याकडे त्यांच्या कवितांचा वृक्ष आहे. अख्ख्या राजवाड्याची सजावट विंदांच्या वृक्षाच्या 9 लक्ष फुलांनी होते. वाव, त्या झाडाच्या बिया नेऊ मी? तुम्हाला कशाला हव्यात बियाणी फुलं? तुमच्याकडे तर अख्ख्या कविताच आहेत की. अगं बाई, लग्नानंतर पहिल्यांदाच काहीतरी शाण्यासारखं बोललात तुम्ही. काय काम आहे? भारतात आणि एकूणच पृथ्वीवर शहाणे खूप झाले आहेत. अर्थात त्यामुळे शहाणपण काही वाढलं नाही, पण वेडेपणा मात्र खूप कमी झाला आहे. सगळ्यांना शहाणं व्हायचं आहे. जमत फारसं कुणाला नाही, तरी वेडेपणा करणारा कुणी उरलं नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत. काहीही बोलू नये बाळ. वेडेपणा कसा सहन करते माझं मला माहीत. परवा दिनेत बसून चालले होते ना, जरा म्हणून ठसका काय लागला तर गाणं थांबवून पाणी प्यायले, तर लागली ना होडी पुडायला. परवा दिवशीच जरा वेळ लाईट काय गेले तर सगळे सेवक काजवे पकडायला धावले. मुलं दिवसभर नुसती खेळत असतात आणि येत्या आणखी काही वर्षात आम्ही म्हातारे झालो की अभ्यास करावा लागेल. अरे, माझ्या बाबांना जरा वयानुसार अंधळे पण आले, तर राजांनी मोरपिसाचे डोळे पाठवून दिले. अहो, कसली धमाल आहे. अहो, वेडेपणा खूप गरजेचा असतो. वेडा म्हणजे काय? जो सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करून वेगळी कृती करत राहतो त्याला वेडा म्हणतात ही सगळी लोक. पण असेच वेडे मोठमोठे ग्रंथ लिहितात, नवनवीन शोध लावतात, अचाट शारीरिक प्रयोग करतात, विक्रम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेडे झुंडीच्या मागे जात नाहीत, ते त्यांच्या पुरत्या सत्याशी प्रामाणिक असतात. काय बोलतोय हा मला काही कळत नाहीये. मी सांगते, तुम्हाला माणसांच्या जगातला गॅलिलिओ माहित आहे? त्याने म्हटलं होतं, सूर्य पृथ्वीभोवती नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वेडीच आहेत माणसं. असं कधी असतं का? रोज दिसतो की सूर्य फिरताना? तुमच्यासारखंच तेव्हाची माणसंही त्याला वेडा म्हणाली होती. इतकंच काय, त्याला शिक्षाही दिली गेली होती, पण पुढे सिद्ध झालं की तो बरोबर होता. ओ माय गॉड! मला वाटायचं की कोंबडा सूर्याला उठवतो आणि मग तो उगवतो. हे झालं जुनं उदाहरण. ईशान्य भारतातला एक भन्नाट वेडा जाधव पायक, त्याला आपल्या आजूबाजूच्या उष्णतेमुळे साप मारताय हे लक्षात आलं. त्यांनी 20 बांबूंच्या झाडांपासून सुरुवात केली.
पण तो थांबला नाही. आता त्या एकही झाड नसलेल्या जागेवर जंगल उभं झाले. तिथं हत्तींचे कळप, गेंडे, गेंडे हो भाग फक्त जाधव नाही तर पारंपरिक विहिरी खणणारा राजेंद्र सिंग असो, आम्हाला सार्वजनिक शौचालय द्या नाहीतर आम्ही उघड्यावर शू करू असं म्हणत राईट टू पी चळवळ उभारणाऱ्या मुमताज शेख आणि सुप्रिया सोनार असो, असे कितीतरी वेडे भारतात आहेत. सांगण्याची गोष्ट, आपल्यापेक्षा जे वेगळा विचार करतात त्याला वेडी म्हणतात ती सगळी माणसं. बरोबर. अशाच वेगळा विचार करणाऱ्या लोकांकडूनच वेगळं काम घडतं, वेगळे विचार येतात. म्हणूनच चौकटीबाहेर विचार करणाऱ्या लोकांचं वेडेपण हवं याला. राणी साहेब, तुम्ही किती समंजस आहात. द्या ना थोडा वेडेपणा. पण असा कसा देणार वेडेपणा? त्याचे उत्तर दिले की विंदा आजोबांनी. कधी कधी होते काय, स्वर्गामधून येते गाय, चांदपिड्यावर टेकते खूप, नद्यांना येतो दुधाचा पूर. मग एटू होतात वेडे, मग एटू होतात वेडे, 12 वर्षे खातात पेढे. ऐकलं, त्या स्वर्गातल्या गाईच्या दुधाचे पेढे द्या थोडे मला. ती गाय अशी तशी येत नाही, तिला आमचा देवच आणू शकतो. देव? अरे रे, आता देव कुठून येणार? इतका हताश होऊ नकोस. माणसांना देव भेटत नाही कारण ते आपल्या बाहेर देव शोधतात. खरं तर देव आपल्यातच असतो. या सर्व एटूंचा देव बोलवता येतो. चला बोलूया. चला रे. शांत व्हा. मी त्या स्वर्गातल्या गाईला बोलवलं आहे. ती दूध देईल, त्याचे पेढे बनवा आणि याला द्या.
समजलं नाही रे बाळा. म्हणजे अरे हे संपूर्ण विश्व पोकळ आहे. ती काष्टाची माळ पोकळ आहे. ती ढोलकी, तो मृदंग, तो पखवाज सगळं पोकळ आहे. मग महाराज भरीव काय? अरे भरीव आहे ते आपल्या शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न, जिकडे आपण प्रेमाने, सुखाने आणि एकमेकांचा आदर करून नांदू शकतो. भले भले महाराज, हे आपण असंच ठेवलं पाहिजे. अगदी बरोबर. आपल्या पेशव्यांनी सुद्धा 20 वर्षात मराठा सत्तेचं साम्राज्यात रूपांतर केलं आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा वटवृक्ष केला. ही खरी भरीव कामगिरी. आणि म्हणूनच म्हणतो आत पोकळ बाहेर पोकळ डोंगराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंगराचा वेळू, हाताकडे गौरा केला तोही पोळ खेळवता फुगडी. तू बाई तू फुगडी तू, मला सकाळी माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू बाई तू फुगडी तू, मला सकाळी माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी. हो काय रे? अहो महाराज, काय म्हणताय? संतांची निंदा कोण करेल का? अरे पण आत्ताच्या जगात माझं तुझं माझं असं खूप चाललंय. आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला ही थोर संत परंपरा लाभलीच आहे, तर आपण ती टिकवली पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतो संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, तुकाराम शरण गेले सद्गुरु पायाचा फुगडी. तू बाई तू फुगडी तू, मला काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. तू बाई तू फुगडी तू, मला काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. तू बाई तू फुगडी तू, मला काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. तू बाई तू फुगडी तू, मला काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. तू बाई तू फुगडी तू, मला काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. वाव, नशीब मी परकल पोलकर जवळ ठेवलं होतं. नाहीतर लोकांनी मी या काळातली नाही लगेच ओळखलं असतं. तर हे पुढं 1750 सालचं. मी नव्या पेठेत राहते, म्हणजे गावाच्या मध्यवर्ती राहते असं मला वाटतं. पण आता अवतीभोवती फक्त मालराणच आहे. आत्ता अंधार पडेल, मला शनिवारी वाड्याजवळ पोचायला हवं. रियाताई तिथेच भेटणार आहे. पण मी आता आहे कुठे? हां, आमच्या बिल्डिंग मागे आंबीलोडा होता आणि तो पेशवेकालीन आहे असं सगळेजण सांगतात. पण इथे तर कोणी दिसत नाही आहे. थांब, विचारूया या लोकांना. आय हो, माझी भाषा कळेल यांना. हां, रामराम आजोबा.
नवी पेठ पानिपतची लढाई झाल्यावर बसवली गेली होती नाही का? मी 1750 मध्ये आहे हे लक्षात ठेवायला हवं. काय गो कंची पेठ म्हणत होतात? काही नाही, मला सांगा, इथे आंबिलवडा होता ना? इथून वाहत जाऊन स्मशानाला मुठ्ठेला मिळतो तो. आंबिलवाडा आहे की, पण तू इथं कुठं? तो पार तिकडं शनिवार वाड्याच्या. तुम्ही म्हणत होता त्या स्मशानाजवळ 2-3 वर्षापलीकडे ओंकारेश्वर मंदिर पण झाले, तिथं तो आंबिलवाडा. बरं, तिथे कशी जाऊ? खूप दिवसांनी पुण्यात येते, मी गोंधळले बहुतेक. वता सपोरी जा, या गणासोबत जा. वाटेत मारण हाय, एकटी नगर जाऊ. अंधार पडतोय, आता तालमी भरतील, रस्त्यावर टगे फिरू लागतील. तालमी म्हणजे कुस्तीच्या का? वय वय, पण पुण्यात लई चोरवत, त्यात वस्तात निसती कुस्ती करतात. काही टगे लई उल्लडपणा करतात. त्यात बारीक बारीक रस्ते हाय, राज्याला फार सुरक्षित नाही पुन्हा, म्हणून तर या गण्याला पाठवतो हाय. जावात नीट जा. तुम्ही पुण्यात काय सहजच का? नाही, माझी बहीण राहते इथे, तिला भेटायला आले. रिया नाव आहे तिचं. काय नाव म्हणालात? रिया? वेगळंच नाव आहे. कंच्या देवीचं नाव आहे का? पोरींची नावं कशी फुलवानी असतात, कमळी, जाई, नाहीतर देवीची असतात, रमा, रुक्मिणी, लक्ष्मी अशी. विषय बदलायला हवा. आपण कसं जाणार आहोत? सायकल, घोड्यावरून का? तुम्ही कुठून आला म्हणाले? का काय झालं? घोडं कोण देणार आपल्याला? मी हाय मेंढपाळ, घोडं नाही हो. आपण पोरांनी आपला वाडावा. वाव, वाड्यात असेल ना घोडा? ते काय म्हणालात? वाव, गोड वाटलं, पण तो वाडा नाही हो, मेंढऱ्यांचा वाडा. ओ, म्हणजे कळप. हा हा, काय बोलत असते काय माहित. वाव काय, ओ काय, कुठून आली काय माहिती. लक्षच ठेवायला पाहिजे. चला, बरंच चालायचं. बरेच कुठे आता ते काय बांधकाम दिसायला लागलं म्हणजे आलंच की पुणे. ती सदाशिव पेठ असणार. सदाशिव पेठ म्हणजे काय? मगाशी नवी पेठ म्हणाला ती काय? ही सदाशिव पेठ वगैरे नाही. इथं थोडी घरं उभारायला सांगितली आहे पेशव्यांनी. ही काय पेठ नाही. हा, आता पानिपतच्या लढाई. आपला काय बी संबंध नाही त्या दोन्ही बी पानिपतच्या लढाईंशी. हो हो, खरंच. बरं, मला सांगा, नवीन काय काय सुरू आहे पुण्यात? खूप वर्षांनी आले मी इथे. नवीन म्हणजे शनिवार वाडा बांधला आहे, तुम्हाला माहितीच आहे. गणेश पेठ वसली आहे. गेल्याच वर्षी वसईतून पोर्तुगीजांना हकलून लावला आहे. आपले पेशवे लई शौकीन आहेत. गावागावात गाणे बजावण्याचा कार्यक्रम चालू आहे. मंदिरं खूप झाली आहेत. बाकी पाऊसला अंधार पडत. हा घ्या, आलं तुमचा आंबिलवाडा. याच्या पलीकडं पुणे. रस्त्यावर फार कोणी नसेल, आरामात जावं. काय निघतो. हो हो. आता काय सांगू तुम्हाला, हे माझंच शहर. पण 1750 मध्ये इतकं लहान असेल वाटलं नव्हतं. शनिवार वाडा पण बघा कसा नवा कोरा दिसतोय. माझी बहीण रिया गेल्या वर्षी टाईम बॉक्स वापरून इथे येऊन थांबली होती. वर्षभरात तिच्या बॉक्सची बॅटरी संपली, ती घेऊन आले आहे. आता मी हाच काळ का निवडला असे तुम्हाला प्रश्न पडले असेल की नाही? तर ऐका, तर याच काळात पुण्यातल्या नैसर्गिक गोष्टी जशाच्या तशा होत्या. या बदलांपूर्वी पुण्यातील जीवनशैली कशी होती ते आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आपल्या जगण्याचा वेग काय आहे? आपल्या वेगानं निसर्गविनाशक जीवनशैलीमुळे शहराचं आणि एकूणच जगण्याचं काय मात्र करून ठेवलं आहे हे आपण बघतोच आहोत. चला, ओंकारेश्वर मंदिर आलं, नवं कोरं दिसतंय. इथे कीर्तन सुरू आहे वाटतं. रिया ताईचा पत्ता नाही, तोवर कीर्तन ऐकूया. जय
मी कालच देहूहून परतलो. देहूला गेलो आणि तिकडचा निसर्ग वैभव पाहून स्तिमित झालो. तुकोबराया जे होते, जे घडले, त्या निसर्गाचा मोठा हात आहे. म्हणूनच आजच्या कीर्तनात आपण त्यांनीच या निसर्गाबद्दल काय म्हणलं आहे बघूया. आपल्या अवतीभोवतीचा हा निसर्ग, ही झाडं, झुडपं, प्राणी, पक्षी हे सगळे वनचर म्हणजेच वनात राहणारे आपले नात्यातले आहेत, आपले बांधव आहेत, म्हणजेच आपले सोयरे आहेत. आपल्या अवतीभोवती प्राणी, पक्षी असतात, त्यांचा आवाज असतो, त्यांची हालचाल असते, पण हे सगळे निसर्गाचा भाग असतात. त्यांच्यासोबत राहतानाही निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं. हा निसर्ग आपल्याला काय शिकवतो तर कोणतेही गुणदोष अहवाला लागू न देता स्वतःला या निसर्गात सामावून घेता येते. निसर्गात आपले सगळे गुणदोष निघून जातात आणि या एकांतात सुख असते. पुढे तुकोबा म्हणतात, आपण दरवेळी आपल्या घराला माझे माझे म्हणत असतो, पण तुकोबराया काय म्हणतात बघा, हा आकाश, हाच मंडप, ही पृथ्वी, हेच आसन. जोवर आपण आपल्या परिसराशी एकरूप होऊन राहत नाही, निसर्गाच्या भागून जगत नाही, तोवर आपल्याला खरी शांतता मिळणार नाही. आणि शेवटी महाराज काय म्हणतात, आपला जो काही संवाद आहे, आपला जो काही वाद आहे, तो स्वतःशीच करूया. इथे जमलेल्या सगळ्यांनी मनाशी ठरवूया आणि या निसर्गात रममाण होऊया. म्हणूनच म्हणतो, वृक्षवल्ली
वर्ष कसं काढलं मलाच माहित. तू आजच्या दिवशी बरोबर पोचलीस इथे. हो तर ठरलंच होतं ना, पण मी जरा गडबडले. तेव्हा आंबीलोडा इथून व्हायचा मला माहितीच नव्हतं, आणि शिवाय सदाशिव पेठही वाचलेली नाही. हो ग, मी अशीच गडबडलेले. अंबिलोडा दक्षिणेला, नागझिरी ओढा उत्तरेला आणि पूर्वेला मुठा नदी यांच्यामध्ये आहे. तितकंच पुणा आहे सध्या. सरांनी सांगितलेलं ना, मुठा नदीचा प्रवाह बदलणार, पण तो अजून बदलला नाही. शिवाय सदाशिव पेठही वसायची आहे. आणि कोथरूड, एसबी रोड वगैरे? सध्याच्या पुणेकरांसाठी ती दूरवरची खेडी आहे. एखाद्या जत्रेला, उत्सवाला काही गावकरी येतात तिथून. काही जण सारा भरायला येतात. एसबी रोडच्या इथे तर पूर्ण जंगल आहे. तिथल्या काही भागात रामोशी समाजाची वस्ती आहे. रामोशीवाडी म्हणतात त्याला. आणि शिवाय गणेशपेठ वस्ती आहे. मी त्या नवीन पॉश भागातच राहत होते हे वर्ष. पेठा आणि पॉश? हे कसलं भारी आहे. बरं ते सोड, बाकीच्या गमती परत गेल्यावर येते. मला सांग, तुझ्या कामासाठी इथे आली होतीस ते केले ना? नोंदी केल्यास का? हो तर, हा काय राजकीय दृष्ट्या हॅपनिंग आहे. हे पेशवे सतत लढ्यांमध्ये असतात. त्यांनी काही चांगली कामं केली आहेत. जसे प्रत्येक पेठांमध्ये बागा आहेत. पाण्याचा प्रश्न नागझिरी तलावातून पाणी आणून सोडवला आहे. पण दुसरीकडे जातीभेद प्रचंड आहे. ठराविक जातीच्या लोकांनाच अधिक मान आहे. आणि स्त्री शिक्षण वगैरे चालूही झालेलं नाही. वाईट वाईट रस्ते आहेत, लहान लहान अस्वच्छ गल्ल्या. हे विचार करून त्रासही होतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अंबिलोढ्याला दरवर्षी पूर येतो. तो आता ओढा वळवतील काही दिवसात. इतकी सुंदर वनराई, इतकं सुंदर माळरान, दूरवर असणाऱ्या टेकड्या, इतकी सुंदर स्वच्छ नदी, हे सगळं पाहून किती नाही म्हटलं तरी आपल्या 2024च्या पुण्याची आठवण येते. आपण माणसं प्रगतीच्या नादात हे सुंदर गाव उजाड करणार आहोत. अशा ठिकाणाहून आपण काय घेऊन जाणार? 2024 मधले प्रश्न कसे सुटणार? खरंय तुझं. म्हणूनच तर मी आपल्या या नदीत मनसोक्त पोहून घेतला आहे. 2024 पर्यंत आपण या गावाचं, या परिसराचं, या देखण्या नदीचं काय पोतेरं करून ठेवणार आहोत हा विचार करूनही त्रास होतो. म्हणूनच तर मी आपल्या या नदीचं स्वच्छ पाणी सोबत घेतलं आहे. आणि शिवाय इथली स्थानिक वाणं पण घेतली आहे. इथे माणूस काय खातो, कसं राहतो, या काळातील गाणी, असं सगळं मी नोंदवून घेतलं आहे. मला वाटतं आपल्याला निघायला हवं. तू टाईम मशीनची बॅटरी आणली आहेस ना? मी माझं मशीन तिथेच लपवलंय. फक्त बॅटरी लावायची आहे. मला काहीतरी गडबड वाटलीच होती. कोण आहे तुम्ही? तुझी भाषा, सारखं नाव, आत्ता केलेली बडवड वेगळं आहे. थांबा, तालमीत रोड घडला आहे. येतच असतील टगे. ते बघा आले टगे. काय रे गण्या, कशाला बोलावलं? हे बघा गण्या, ही माझी बहीण आहे. लक्ष्मी, मग ती तुला रिया का म्हणत आहे? लाडाने म्हणते रे. हे काय करता? पकडा ना.
अजूनपर्यंत राधिका आली नाही. आतापर्यंत यायला हवी. वा, आलीस का? कसा वाटलं जाऊ? आणि कोणी आलेलं दिसत नाहीये. तूच पहिली आलीस बघ. आबा आला. आलो सर, वेळेत आलो. तुम्ही म्हणाला होता तसं मुग्धाचं स्वप्न एक अजब खाना होतं. किती धमाल आली तिथे, पण वेळेत घणावर आले आणि तिच्या स्वप्नातून एक गुंज घेऊन आले. स्वप्नात आपण काहीही बघू शकतो सर. स्वप्नांना कोणतीही सीमा नसते. कोणी कितीही हसो, कितीही बोलो, अफाट स्वप्न बघणं आणि ती पूर्ण होण्यासाठी कल्पना करणं हे या गुंजाकडे बघून कळते. आणि सर, घुबडदादांनी तुम्हाला हाय सांगितलं आहे. मधमाशा त्यांच्या बाळांना पाजतात, तो शहाणपणाचा स्राव त्यांनी मला दिला आहे. शहाणपणाचा आहे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा. आपण निसर्गात राहत नाही, तर आपण निसर्गाचा एक भाग आहोत. निसर्गाचा विनाश म्हणजे आपलाच विनाश, हे आम्हाला मधमाशांनी शिकवलं. हा स्राव वापरून स्पर्धा करून नव्हे, तर एकमेकांच्या सहकार्याने चालणारी अशी एक निकोप, आनंददायी व पर्यावरणपूरक व्यवस्था उभारायला शिकली. आणि ते एटू कसले एवन होते ते, फुल ऑन वेडेपणा, पण किती आनंदी होते ते. त्यांना वेडा म्हणायचं की आपल्याला, असा प्रश्न पडला. त्यांनी दिलेले पेढे खाऊन आय होप आपणही आपल्यातल्या वेड्यांची कदर करायला शिकू. आणि आपल्यात जर असला अतरंगी विचार आला तर तो आपण मांडायला लाजणार नाही. एकाच कुठल्या तरी विचाराला प्रमाण मानून समाजात लोक आपला सो कॉल्ड शहाणपणा कमी करून आपल्यातल्या नवीन शक्यता, नवीन कल्पना तपासतील आणि आपल्यातल्या वेड्याला वाट करून देतील, असं मला वाटू लागलंय. वा, सगळ्यांनी मजा केलेली दिसते. आम्ही दोघी मात्र आपला जीव कसा वाचून आले. त्या काळातल्या कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. रियाने सगळ्या त्या लिहून आणल्यात. शिवाय त्या काळातल्या बियाण्यांचं वाणही आणलं. अगदी त्या काळा इतकं नाही, पण आत्ताच्या जीवनाला पोषक जीवन बनवलं असं. हो, गेलं वर्षभर ना ट्रॅफिक होतं, ना तीच ती पोळी आणि 12 माहे मिळणाऱ्या त्याच त्या भाज्या. शिवाय नदीत डुंबणं असो किंवा लपून का असेना रोज रात्री केलेलं लेखन असो किंवा जोगेश्वरी देवीच्या उत्सवात दिव्यांनी केलेली आरास असो, ही सगळी मज्जा मी नक्कीच मिस करणार आहे. आपण एक पॉडकास्ट करूया का, ज्यात आपण काय काय करू शकतो याबद्दल बोलूया. तुम्हाला आवडेल का ऐकायला? नाही ऐकू आलं. तुम्ही तर सगळ्यांनी कमाल केली. माझी तर एकदम आख्याची भर गई. पहिले तुम्हा मुलांकडे बघून मला खात्री वाटत नव्हती, पण आता खरंच खात्री वाटते आणि वाटतं की हाँ यह मुमकिन है. हाँ, यह मुमकिन है.
कागज लेकर बना के कश्ती अरमानों की एक सफर पे चल के जाना मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है। घने दरख्तों के साए में पतझड़ की तकलीफ सोचना मुमकिन है, खिली खिली सी धूप की रुत में सर्द रात की टीश सोचना मुमकिन है, नीचों नीचा तेरी के नारंगी अंगारा रखना यूं मतलब फिर सुलगते जाना मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है। आने वाले कल की आहट दूर से सुनना और दरवाजे खोल के रखना राह सजाना मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है, मुमकिन है।
व्हिडिओ घेते होल्ड स्माइल डन थँक्यू